नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये विविध माध्यमाच्या जवळपास 1 लाखांवरती शाळा चालवल्या जातात. काही शाळांच्या स्वतःच्या इमारती आहेत तर काही भाड्याने इमारती घेऊन चालवल्या जातात. परंतु काळानुरूप परिस्थिती बदलली की इमारतीचा पण विचार केला जात असतो आणि त्यातही बदल करावा लागतो. ही स्थिती लक्षात घेऊन शासनानं या संदर्भामध्ये एक नवीन धोरण जाहीर केलं आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या स्थलांतराबाबत राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. बदलत्या गरजा, वाढतं शहरीकरण आणि जागांच्या उपलब्धतेची टंचाई लक्षात घेऊन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शाळांच्या स्थलांतर धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा केलेल्या आहेत. या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय हा 15 मे 2026 रोजी जारी करण्यात आला. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आता परवानगी मिळणार आहे. नव्या धोरणानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांना केवळ अपवादात्मक परिस्थिती किंवा भौगोलिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठीच स्थलांतराची परवानगी दिली जाईल. यामध्ये प्रामुख्यानं काही कारणांचा समावेश करण्यात आला आहे. जर शाळेची इमारत धोकादायक किंवा जीर्ण झाली असेल, नैसर्गिक आपत्ती किंवा विकास प्रकल्पांमुळे अनिवार्य स्थलांतर करावं लागत असेल तर, त्यानंतर अपुऱ्या सुविधा असलेल्या इमारतीतून संस्थेच्या स्वतःच्या किंवा स्वयंपूर्ण इमारतीत जाणं आवश्यक असल्यास तर, त्यानंतर वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे सुविधा जर अपुऱ्या पडत असतील तर, आणि जागा मालकाकडनं भाडे करार संपुष्टात आला असेल तर शाळा रिलोकेशनचा पर्याय मिळणार आहे. विद्यार्थी संख्येचे आणि अंतराचे नियम कडक करण्यात आलेत. शासनानं शाळांच्या पटसंख्येबाबत कडक अट घातली असून 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा आणि 40 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या माध्यमिक शाळांच्या स्थलांतराचा विचार हा केला जाणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं आधार कार्ड तुम्हाला इथून पुढे अपडेट ठेवावं लागणार आहे, नाहीतर शाळा बदलता येणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे शिक्षण विभागानं या नवी अटी आणि शर्ती जाहीर केलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे विद्यार्थ्यांचं आधार कार्ड हे शाळेला अपडेट ठेवावं लागणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.